नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अनेकदा आपण जे नेहमीचं काम करत असतो ते करता करता आपण इतके गाफील होत जातो. म्हणजे उदाहरणार्थ, आपण एकाच इमारतीमध्ये राहत असू, जात येत असू सातत्याने, तर त्या इमारतीच्या जिन्याच्या पायऱ्या उतरताना प्रत्येक पायरीवर आपला पाय बरोबर पडतोय की नाही हे बघत नाही आपण. कारण आपल्या स्मरणामध्ये तो सगळा जिना इतका बारकाईने बसलेला असतो की अगदी लाईट गेली, अंधार झाला, तरीही तिथून आपण सहजगत्या त्या जिन्यावरून उतरतो. यालाच मी एक प्रकारे गाफीलपणा पण म्हणतो. आणि म्हणून अनेकदा एखादं काम करताना आपल्याकडून आगाऊपणा होऊन जातो. तो आगाऊपणा असा असतो की आपण त्या कामाच्या ज्या मर्यादा असतात, लक्ष्मण रेषा असतात, त्या कधी ओलांडतो आपल्याला कळत नाही. पत्रकारिता किंवा बातमीदारी ही नेमकी अशी गोष्ट असते की अनेक मान्यवर, प्रतिष्ठित आणि राजकारणातल्या किंवा अधिकार पदावरच्या व्यक्ती असतात. त्यांच्या आसपास घोटाळताना आणि त्यांच्याशी जवळीक होताना आपली पत्रकारिता विसरून त्यांच्या कामामध्ये, अधिकारामध्ये, राजकारणामध्ये आपण कधी लुडबुडायला लागतो आपल्याला कळत नाही. आणि आज नेमकी अशीच अवस्था भारतीय पत्रकारितेची आणि मीडियाची होऊन गेलेली आहे. तुम्हाला आठवत असेल, मनमोहन सिंग पंतप्रधान असताना जेव्हा 2009 मध्ये परत एकदा सरकार आलं किंवा जे काय होतं ते, त्यामध्ये कुठच्याच पक्षाला, युपीएच्या कुठच्या पक्षाच्या कुठच्या नेत्याला कुठलं मंत्रीपद आणि मंत्रालय द्यावं इथपर्यंत लुडबुड करण्यात अनेक पत्रकार गुंतलेले होते. बरखा दत्त असेल, तो वीर संघवी असेल किंवा प्रभू चावला असेल, हे नीरा राडिया बरोबर सौदेबाजी करत होते आणि त्याच्या टेप पकडल्या. आणि तुम्हाला आठवत असेल, त्या सगळ्यांचे संवाद जे टेप झाले त्यामुळे त्यांना नाक रगडून शर्मिंदा व्हावं लागलं होतं. नीरा राडिया केस. बातम्या गोळा करण्यापेक्षा बातम्या घडवण्यापर्यंत जी मजल गेली. आणि आता जवळजवळ 10, 12, 15 वर्षानंतर पत्रकार स्वतःच राजकारण करायला लागलेत. अनेक पक्ष आपण चालवतो अशा भ्रमात काही पत्रकार असतात. अशोक वानखेडे नावाचे हिंदीमध्ये लुडबुडणारे मराठी जन्माने आणि हिंदी पत्रकार, हे व्यवसायाने असलेले आणि त्यांच्या बरोबरची एक टोळी आहे. हे सगळे काँग्रेस आपण चालवतो. काँग्रेसची चिंता राहुल गांधी, सोनिया गांधींना नाही, इतकी अशोक वानखेडे आणि त्यांच्या बरोबरच्या मंडळींना आहे असं आपल्याला वाटेल. राहुल गांधी यांचा लाडका असलेला वेणुगोपाळ नावाचा एक विश्वासू सहकारी आहे. त्याच्यावर सूट हे लोक लाथा झाडत असतात. काँग्रेसमध्ये भाजपचे स्लीपर सेल आहे म्हणून रडगाणं हे लोक गात असतात. अरे, पक्ष त्यांचा आहे, ते चालवतील, तुम्ही किती लुडबुडणार आहात? आणि ती गोष्ट इथे आपण मुंबईत, महाराष्ट्रामध्ये पण बघतो. अनेक पत्रकार हे आपण राष्ट्रवादी पक्ष चालवतोय, अजितदादांचा पक्ष चालवतोय, उद्धव ठाकरेंचा पक्ष चालवतोय, अशा थाटात बोलत असतात. हे पत्रकाराची गोष्ट आहे. त्यांनी काल परवा जो ऑपरेशन टायगर होणार आणि उद्धव ठाकरे यांचे जे 9 लोकसभा खासदार आहेत, त्यातला एक मोठा गट, 6 खासदारांचा गट फुटून शिंदेच्या पक्षात सहभागी होणार अशी बातमी आली. आणि त्यामुळे तो पत्रकार इतका रडकुंडीला आला होता की अरे तुम्ही गद्दारी करणार, अरे तुम्ही गद्दारी करणार, वगैरे वगैरे वगैरे. आणि दुसऱ्या दिवशी त्याचा एक व्हिडिओ आला की एकनाथ शिंदे यांची ऑपरेशन टायगरची नख अमित शहानी काढून टाकली, त्यामुळे वाघाचं मांजर झालं, वगैरे वगैरे. आणि परत 48 तासाच्या आत परत एकदा ऑपरेशन टायगर सुरू झाल्याची बातमी तेच देतात.
अरे तुम्ही उद्धव ठाकरेंचा पक्ष असो, एकनाथ शिंदेचा असो, अजित दादांचा असो, शरद पवार सुप्रिया ताईंचा असो, काँग्रेस असो किंवा भाजप असो, हे पक्ष तुम्ही चालवत नाही. ते पक्ष, त्या पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, त्यांचे वरिष्ठ नेते त्यांचा पक्ष चालवत असतात. आणि तो पक्ष चालवताना आणि वेगवेगळ्या पक्षांबरोबर त्यांच्या जे व्यवहार आहेत, त्या व्यवहारावर तुम्ही ज्या काय घटना घडतात त्याच्या बातम्या द्यायला तुम्ही त्या असल्या काय उचापती करायला नाही आहात. पण अनेकांना असं वाटतं. आणि म्हणून मग उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्लीला गेल्या, तर दिल्लीला त्यांच्या भोवती जवळपास कुठेही सुनील तटकरे नाहीत किंवा प्रफुल्ल पटेल दिसले नाहीत, तर लगेच अजितदादांच्या गटाच्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडणार इथपर्यंत बातम्या 2 दिवस रंगवल्या गेल्या. आणि मग परत एकदा रोहित पवारांची जुनी थिअरी पुढे आणली गेली की अजितदादांचा पक्ष हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे काबीज करायला निघालेले आहेत. तुम्ही पत्रकार म्हणून जितके बेअक्कल असता, तितके कुठचेही राजकीय नेते कमी शिकलेले असतील तरी बेअक्कल नसतात. राजकारणातले नेते भले कमी शिकलेले असतील, कमी बुद्धीचे असतील, अगदी मंद बुद्धी सुद्धा असतील, पण अव्यवहारी बिलकुल नसतात. त्यांना आपला फायदा आणि आपला तोटा नेमका कळत असतो. आणि ज्यांना कळत नाहीत ते अशा पत्रकारांच्या मूर्ख सल्ल्यानुसार भरकटत जातात, जे उद्धव ठाकरेंचं झालेलं आहे. उद्धव ठाकरे यांची जी वाईट अवस्था आज आहे किंवा त्यांच्या पक्षाची जी दुर्दशा झालेली आहे, त्याला पत्रकारांचे अनाहूत सल्ले आणि त्यानुसार वागणं कारणीभूत ठरलेलं आहे. मला आठवतं, आता माझ्या प्रतिपक्षाला 6 वर्ष झाली. प्रतिपक्ष नवीन नवीन मी चालवत होतो तेव्हा 15-16व्या दिवशी मी एक उद्धव ठाकरे यांना सावध करण्यासाठी व्हिडिओ केला होता. अर्णब नावाचा सापळा, अर्णब गोस्वामी हा त्याच्या रिपब्लिक चॅनेल मधून तुम्हाला डिवचत असेल तर त्याच्या नादाला लागू नका, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. किती दिवस टीका करेल, किती दिवस डिवचेल? 4 दिवस दुर्लक्ष करा. लोक त्याचं हे रोज ठाकरे 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 ऐकायचं बंद करतील आणि अर्णब गोस्वामी तुमची वाट सोडून देईल. पण उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही, ते सोडायला पेटले. कारण काही पत्रकारांनी तेव्हा उद्धव ठाकरेंना इतकं हरभऱ्याच्या झाडावर चढवलं होतं की अर्णब गोस्वामीच्या मुसक्या बांधा. आणि उद्धव ठाकरे आपली सगळी महाराष्ट्र सरकारची ताकद लावून, प्रशासन कामाला लावून कंगना आणि अर्णब गोस्वामी यांना सरळ करायला निघाले. ते आपल्या जागी आजही सुरक्षित आहेत. तुमची दुर्दशा काय झाली बघा. कारण यामध्ये आपलं नुकसान आहे हे ओळखण्याची कुवत उद्धव ठाकरेंकडे नाही. कारण उद्धव ठाकरे हे अव्यवहारी राजकारणी आहेत. बाकी किती गल्लीतला नगरसेवक असो किंवा राज्याचा मुख्यमंत्री असो, तो व्यवहारी राजकारणी असतो. आणि त्यामुळे व्यवहारात नुकसान होईल अशी कुठलीही कृती कुठलाही राजकारणी करत नाही. आणि म्हणूनच पत्रकारांनी कितीही बुद्धिमान असले तरी एक गोष्ट लक्षात ठेवावी, तुम्हाला राजकारणातला व्यवहार कळत नाही म्हणून तुम्हाला पत्रकार व्हावं लागलेलं आहे. व्यवहाराची बुद्धी असती तर तुम्ही राजकारणात जाऊन यशस्वी झाला असता. पण आपल्याला जे कळत नाही ते आपल्याला कळलेलं आहे हे दाखवण्याची जी घाई असते ना, ती प्रत्येक मी सुद्धा त्यात, मला तुम्ही अपवाद समजू नका. जगातलं सगळं ज्ञान काय ते आपल्याकडे आहे असं प्रत्येक पत्रकाराला वाटतं. आणि त्याला भाऊ तोरसेकर सुद्धा अपवाद नाही. 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझं ते काय डोळ्याचं ऑपरेशन करायचं, मोतीबिंदू काय काय असतो तो, मी डॉक्टरकडे गेलो होतो, डोळ्याच्या डॉक्टरकडे. आणि त्यांनी विचारलं काय झालंय. म्हटलं नाही ते काय तुम्ही म्हणता ना मोतीबिंदू वगैरे तसला बघा. त्या डॉक्टरनी न रागावता मला विचारलं तुम्ही डॉक्टर आहात का. म्हटलं नाही मी पत्रकार आहे.
तेव्हा त्या डॉक्टरनी अक्षरशः कानफडीत मारल्यासारखं मला सांगितलं की तुम्ही जगातलं सगळं ज्ञान तुमच्याकडे असेल हो, तर आम्हाला डॉक्टरी करायला ते शिल्लक ठेवा ना. डॉक्टरी क्षेत्रामध्ये आपली अक्कल पाजळू नका. तुम्हाला कसं कळलं तुम्हाला काय तो मोतीबिंदू आहे म्हणून? कुठे तपासून घेतलंय का? तर म्हटलं नाही. पण मी जे ऐकलेली लक्षणं आहेत तसं काहीतरी मला डोळ्याला होतंय, म्हणून मला वाटलं की मला पण मोतीबिंदू झाले. पण त्यांनी जे सांगितलं की आम्हाला आमची डॉक्टरी करायसाठी ठेवा शिल्लक, बाकी तुम्ही जगातलं ज्ञान पाजळत सुटा, ती गोष्ट प्रत्येक पत्रकाराला लागू होते, भाऊ तोरसेकरला सुद्धा. तेव्हा राजकीय पक्ष चालवणारे आहेत, त्यांना पक्ष चालवता येत नाही आणि त्यांनी पक्ष कसा चालवावा, त्यांनी कुठे जाताना आपल्या बरोबर कोणाला कोणाला ठेवलं पाहिजे, किंवा कोण दिल्लीला येताना आपण त्यांच्या बरोबर दिल्लीत दिसलं पाहिजे, हे राजकारणाला शिकवणारे पत्रकार कोण लागून गेले? सुनेत्रा वहिनींबरोबर दिल्लीत प्रफुल्ल पटेल आणि काय ते सुनील तटकरे दिसले पाहिजेत. हा नियम कुठून आला? पण नाही, ते दिसले नाही याचा अर्थ पक्षात फाटाफूट. अरे तुम्हाला एक पेपर धड चालवता येत नाही, म्हणून नोकरी करावी लागते. कुठल्या तरी शेठजीने चालवलेल्या मीडिया हाऊसमध्ये चाकरी करावी लागते. असे लोक ज्या वेळेला इतकी अक्कल पाजळून मोठमोठ्या राजकीय नेत्यांना पक्ष कसे चालवावेत हे शिकवायला जातात, तेव्हा खरोखरच त्यांची कीव करावीशी वाटते. आणि मग झालं सुरू. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे सुनेत्रा वहिनींच्या बरोबर दिसले नाहीत, आणि मग सुनेत्रा वहिनींनी काहीतरी निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवलं, त्यामध्ये तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावं असली तरी त्यांच्या बाजूला काही प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष असं काहीच लिहिलेलं नाही. त्या अर्थी त्यांना आता बाजूला करण्यात आलेलं आहे, खड्यासारखं बाजूला करण्यात आलेलं आहे. काय 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 अक्कल 2 दिवस पाजळली गेली. 2 दिवसामध्ये पार्थ पवार, अजितदादांचे ज्येष्ठ पुत्र, यांनी एक सोशल मीडियामध्ये पोस्ट लिहून या असल्या सगळ्या विद्वान पत्रकारांना अक्षरशः थोबाडून काढलं. याला म्हणतात थोबाड फोडणे. की ज्या प्रकारे खोटे नॅरेटिव्ह, खोटी परसेप्शन या बातम्यांमधून निर्माण करण्यात आली, या बातम्या धारांत खोट्या आहेत. त्यामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या वस्तुस्थिती नाही, त्या धारांत खोट्या गोष्टी आहेत, असं पार्थ पवारने एका सोशल मीडियातल्या एका पोस्टमध्ये लिहून या सगळ्या पत्रकारांना नागडे करून टाकले की जे 2 दिवस तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये फार मोठी दरी निर्माण झाल्याचं चित्र दाखवत होते. आधार काय? एक पत्र. त्या पत्रामध्ये प्रफुल्ल पटेलांच्या नावापुढे कार्याध्यक्ष असं लिहिलेलं नाही. किंवा दुसरं पत्र की 28 जानेवारी पासून काय 10 मार्च पर्यंत जी काही पत्र व्यवहार किंवा कागदपत्र निवडणूक आयोगाकडे पक्षाकडून गेलेली असतील ती गृहीत धरू नका, असं एक पत्र 10 मार्चला काहीतरी सुनेत्रा वहिनींनी आयोगाला पाठवलं. याचा अर्थच पटेल आणि तटकरे यांना खड्यासारखं बाजूला केलं जातंय. आणि त्या पलीकडे आणखीन एक महान शेरलॉक होम्सला लाजवणार असा एक शोध लावला, गौप्यस्फोट करण्यात आला की हे पत्र रोहित पवारांना कसं मिळालं. जे पत्र सुनेत्रा वहिनींच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलं, त्याची पोचपावती असलेली जी प्रत आहे, स्थळ प्रत, त्याची कॉपी ही रोहित पवारांना कशी मिळाली, आणि त्यामुळे 2 राष्ट्रवादी काँग्रेस परत एकत्र येण्याची प्रक्रिया वगैरे कशी सुरू झाली, इथपर्यंत सुता भरून हे इतके स्वर्गात पोहोचले की आपली बातमी स्वर्गवासी होते, आपली पत्रकारिता स्वर्गवासी होते, याचं पण भान राहिलं नाही. आणि मग अचानक पार्थ पवार
सोशल मीडियामध्ये येतात, एक पोस्ट लिहितात की हा धादांत खोटारडेपणा आहे. आमच्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना निव्वळ बदनाम करण्यासाठी अशा बातम्या दिल्या जात आहेत, रंगवल्या जात आहेत, फिरवल्या जात आहेत, पसरवल्या जात आहेत. एक प्रकारे पार्थ पवार, अजितदादांचे ज्येष्ठ पुत्र, यांनी अशा सगळ्या पत्रकारांना थोबाडून काढलेलं आहे. मग परत सारवासारवी पार्थ पवार कोण आहेत? अजून ते खासदार पण नाहीत, निवडून आलेले असतील पण त्यांची शपथ झालेली नाही, ते कुठल्याही पदावर नाही आहेत. त्यामुळे त्यांनी असला खुलासा केला म्हणजे आपला गाल चोळायचा. थप्पड सणसणीत बसलेली आहे, गालगुंड येण्या इतका गाल सुजलाय, तर आपला गाल चोळत चोळत पार्थ पवार राष्ट्रवादी पक्षातले कोण आहेत? ते पदाधिकारी नाही आहेत, ना प्रवक्ता आहेत, ना नेता आहेत. अरे ते त्या पक्षातर्फे राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आलेले आहेत. शपथविधी झालेला नसेल तर तो होणार आहे, पण ते खासदार आहेत. त्यामुळे विचार हा करायचा असतो की जर कोणीही पक्षाचा अधिकृत पदाधिकारी कसलाही खुलासा करत नसेल तर पार्थ पवार यांनी अशी सोशल मीडियातली पोस्ट टाकली का? त्यातून काही गोष्टी समोर येतात, त्या समजून घेतल्या पाहिजेत. सुनेत्रा वहिनींनी याविषयी कुठलाही खुलासा केला नाही. खुलासा पटेल आणि तटकरेंनी पण केला नाही. खुलासा पार्थ पवार करतात, याला सगळ्यात मोठा सिग्नल म्हटलं पाहिजे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फार मोठा आमूलाग्र बदल होतोय, याचा हा सिग्नल आहे. सिग्नल आहे. पार्थ पवार यांनी केलेला खुलासा सूचक आहे. येऊ घातलेल्या राजकीय घडामोडी आणि फेररचना याचा हा सगळ्यात मोठा संकेत आहे. पण त्याचा खुलासा मी नंतर करीन. सुनेत्रा वहिनी यांनी या सगळ्या घडामोडीमध्ये या मूर्ख पत्रकारांना त्यांच्या नकळत वापरून कसा मास्टर स्ट्रोक केलेला आहे, त्याचा व्हिडिओ मी वेगळा करणार आहे. आज फक्त इतकंच सांगेन की जे काय पार्थ पवारांनी केलं त्याला थोबाड फोडणं म्हणतात, आणि मीडियाचं थोबाड फोडणं ही इतकी छोटी गोष्ट नसते. मित्रांनो, आता थांबतो. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.